या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। माढ्यात शरद पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे। अभिजित पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। कारखान्यावरील कारवाईमुळे शरद पवार गट सोडणार असल्याची देखील चर्चा सध्या रंगलेली आहे। अभिजित पाटील यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे, त्यामुळे आता ही चर्चा सध्या रंगलेली आहे। माढ्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। धवलसिंह मोहिते पाटील फडणवीसांची भेट घेणार आहेत। माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो। काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या भेट होणार आहे। अकलूज या ठिकाणी धवलसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी दुपारी 4 वाजता ही भेट होणार आहे। महाविकास आघाडीला एकाच दिवसात हा दुसरा धक्का बसत असल्याचं आपण बघतोय। माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे धवलसिंह पुत्र तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून। भारत, आपण बघतोय या ठिकाणी माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो, सविस्तर माहिती या संदर्भातली। खरोखरच आज माढ्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडते आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे। काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील हे उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट होणार आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस हे अकलूजच्या मोहिते पाटील यांच्या बंगल्यावरती येणार आहेत। त्यांच्या दोघांमध्ये चर्चा होणार आहे आणि यावेळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा सुरू आहे। मोहिते पाटील हे गेले अनेक महिन्यांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते, अलिप्त होते, त्यातूनच आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची देखील आता आपल्याला माहिती मिळते। एकूणच माढ्यामध्ये आता मोठी घडामोड घडते आणि धवलसिंह मोहिते पाटील हे अतिशय मोठी घडामोडी घडते। भारत, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।